नमस्कार. आज 22 मार्च 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. खरातवर सर्वपक्षीय कृपा, शिवनिका संस्थानाला गंगापूर धरणातून पाणी देण्याचा निर्णय आणि शेतघरासाठी नदीच्या पात्रात अतिक्रमण. पहा, संपूर्ण बातम्या आजच्या राजकीय स्वरूपाच्या आहेत, त्यामुळे अगदीच हार्डली 3-4 बातम्या कामाच्या आहेत. नेक्स्ट पुढची बातमी पहा. भारतीय कंपन्या तेल खरेदी करण्याच्या तयारीत. अमेरिकेचे इराणी तेलावरील निर्बंध 30 दिवसांसाठी शिथिल करण्यात आले आहेत. पूर्वी रशियाकडून, त्यानंतर आता इराणकडून भारत सरकार तेल आयात करणार आहे. त्यानंतर पहा, इराण एकेकाळी भारतासाठी एक प्रमुख तेल पुरवठादार होता, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या प्रशासनाने 2018मध्ये इराणवर कठोर निर्बंध लादल्यानंतर भारत सरकारने आयात थांबवली होती व पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण हे सर्व काही डिस्कस केलेलंच आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. युद्ध थांबवण्याचे ट्रम्प यांचे संकेत, इस्रायलची हल्ले वाढवण्याची धमकी, नतांज अणुप्रकल्पावर पुन्हा लक्ष त्यांनी केलेलं आहे. मग आता ही पण बातमी आपल्यासाठी फारशी महत्त्वाची नाही आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि पेजेस्कियन यांच्या दरम्यानमध्ये चर्चा झाली व चर्चा जलवाहतूक याबद्दल झालेली आहे व डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकार किंवा इराणवरती जे बंदी होती भारत सरकारला याच्यापूर्वी तेल आयात करण्याची, ती बंदी त्यांनी उठवलेली आहे. त्यामुळे भारत सरकार पाहता नक्कीच तेल आयात करणार आहे इराणपासून. ओके, मग हे सर्व जर वार्ता पाहिला तर हे छोट्या छोट्या स्वरूपाचे आहेत व इंटरनॅशनल स्वरूप पहा, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हार्डली काहीतरी मोठं झालं ना तेव्हा येतं. मग त्यामुळे आता हे न्यूज इन प्रोसेस आहे व जे महत्त्वाचं होतं ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे थोडंसं शांत राहा, न्यूज प्रोसेसमध्ये आहे. पाहूयात पुढे कशा पद्धतीने इराण पुढे उदयास येईल किंवा अगदीच अमेरिका कशा पद्धतीने निर्बंध वगैरे लागतील. आता सध्याला थोडंसं थांबणंच आपल्यासाठी गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, महाराष्ट्रातही अंड्यांवर अंतिम मुदत छापण्याची मागणी. पहा, लास्ट वीकमध्ये उत्तर प्रदेश सरकारने निर्णय घेतला की जे अंड असतं त्यावरती एक्सपायरी डेट तुम्ही नक्की छापायची आहे. मग तशाच पद्धतीने महाराष्ट्रातही अंड्यांवरती मुदत जी आहे ती छापण्यात यावी असं मागणी जोर धरत आहे महाराष्ट्रात. मग अगदीच महाराष्ट्र सरकार पण निर्णय घेईल असं पॉझिटिव्ह आपण राहूयात. त्यानंतर पुढे चला. अगदीच संपूर्ण बातम्या राजकीय स्वरूपाच्या, त्यामुळे मी स्किप करत पुढे जातोय. जागतिक चिमणी दिवस कधी आहे तर 20 मार्च रोजी असतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच काय तर 2010मध्ये नेचर फॉरएव्हर या पक्षी संवर्धन संस्थेने जागतिक चिमणी दिनाची सुरुवात केली आहे. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की युनायटेड नेशन्सनी चिमणी दिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे का, तर बिलकुल नाही. तर 2010 पासून एका NGOने ही सुरुवात केली आहे. नेचर फॉरएव्हर त्या NGOचं नाव आहे. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पुढे चला. युद्ध आखाती देशामध्ये पण अगदीच महाराष्ट्रामध्ये त्याचे इम्पॅक्ट पडत आहेत किंवा अगदी आपल्या भारत देशामध्ये त्याचे इम्पॅक्ट पडत आहेत. तर असं का, तर अगदीच पहा, आपला जो काही शेतमाल आहे तो अगदीच आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट केला जातो व ज्यावेळेस आखाती देशामधील जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे तेच बंद असल्या कारणामुळे किंवा वाहतूक बंद असल्यामुळे आपला माल आखाती देशामध्ये जाऊ शकत नाही आहे. हे त्याचं महत्त्वपूर्ण कारण. त्यामुळे अगदीच आपल्या सर्वांना त्याची इम्पॅक्ट बसत आहेत. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे रविवार विशेष काही गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता नक्कीच संपत आहे. पुढे येतं द हिंदू. द हिंदूमध्ये पहा, 1 ते 2च बातम्या कामाच्या आहेत, 3 बातम्या कामाच्या आहेत. पहिली बातमी, बिल्डिंग कोड्स फॉर हिमालया यांनी स्क्रॅप डाऊन केलेला आहे. भारत सरकारने एक पॉलिसी आणलं होतं पहा, की तुम्हाला माहिती असेल 2023मध्ये जोशीमठमध्ये अगदीच पहा घराला तडं जात होती. ओके, मग तडं जात असल्यानं भारत सरकारने एक पॉलिसी आणली होती. जर तुम्हाला हिमालय सेक्शनमध्ये जर घर बांधायचं असेल तर तुम्हाला भूकंप विरोधी जी पॉलिसी आहे तिची परिपूर्णता पालन करणं गरजेचं होतं, बरोबर. पण भूकंप विरोधी जी पॉलिसी आहे त्याला परत एकदा ग्राउंड लेवलवरती रियालिटी चेक जेव्हा केलं आलं त्यावेळेस आपल्याला समजलं की बा हे तर अशक्य गोष्टी आहेत. ओके, म्हणजे अशक्य कशामुळे, तर अगदी पहा, जर तुम्ही त्या बिल्डिंगची कॉस्ट जर पाहिलात तर अगदी 100 रुपयेचं आपलं घर जे आहे ते 1000 रुपयाला बांधावं लागत होतं मग पूर्वी. ओके, कारण प्रत्येक गोष्टीला तिथं टिक जर केला तुम्ही, म्हणजे जी कंडिशन भारत सरकारने जी कंडिशन ठेवून दिलेली होती त्या जर कंडिशन सगळ्या फॉलो करायचं जर म्हटलं ना तर 100 रुपये जी 1000 रुपये तिथे लागत होते. यामुळे भारत सरकारला समजलं पहा की अगदी यामुळे कॉस्ट ऑफ जे बिल्डिंग आहे ती वाढत आहे. ओके, व एक्सपेंडिचर कॉस्ट आपण तेवढं जास्त ठेवू शकत नाही व भारतसारख्या आपल्या देशामध्ये. मग यासाठी त्यांनी ती पॉलिसी स्क्रॅप डाऊन केलेली आहे. मग आता स्क्रॅप डाऊन पॉलिसी आपल्यासाठी गरजेची आहे का, तर बिलकुल नाही. का गरजेची नाही, तर पहा, भारत सरकार उद्या नवीन पॉलिसी घेऊन येईल अर्थक्वेकबद्दल, बरोबर. मग ती आपल्यासाठी महत्त्वाची असेल व UPSC न्यू पॉलिसीबद्दल प्रश्न विचारेल ना. ओल्ड पॉलिसीबद्दल आपल्याला आता आवश्यकता नाही आहे. न्यू पॉलिसीबद्दल आपण नक्की चर्चा करूयात. ओके, त्यामुळे या पॉलिसीला स्किप केला आपण. पुढची बातमी आहे पहा, लास्ट इयरला UPSCने एक प्रश्न विचारलेला होता पहा, ऑक्सिजन सगळ्यात जास्त कुठं असतं. अगदी तसंच जर प्रश्न विचारण्यात आला की आपला
ओशियन जास्त कूल करतं की गॅसेस जास्त कूल करतात आपल्या अर्थला? तर अगदीच पहा, ओशियन आपल्या अर्थला कूल करण्याचं काम करतात. इथं त्यांनी डाटा दिलेला आहे पहा. व्हेन रिसर्चर्स रिसेंटली अनालाइज्ड अंटार्क्टिक आइस कोर्स टू रिकन्स्ट्रक्ट द अर्थ क्लायमेट ओव्हर द लास्ट 3 million years, they found that world's ocean cooled by 2.5 degree Celsius, most of it around 2.7 million years ago. ओके, पहा, मागच्या 3 मिलियन वर्षापूर्वी पृथ्वीने किंवा ओशियनच्या माध्यमातून 2.5 डिग्री सेल्सिअस अर्थ कूल डाऊन केलेली आहे. व तुम्ही तेच जर गॅसच्या प्रमाणात जर पाहिलात तर ते अगदीच जास्त आहे. ओके, त्यामुळे परीक्षेला जर स्टेटमेंट आलं की ओशियन मोर दॅन गॅसेस हेल्प अर्थ कूल, तर हे स्टेटमेंट कसं आहे? यस आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, न्यू रिॲक्शन टू रिकवर लिथियम फ्रॉम बॅटरी वेस्ट. ओके, जे वेस्ट बॅटरी असतात पहा, त्याच्यामधून लिथियम आयोड तुम्ही वापस घेऊ शकता. त्या प्रोसेसला त्यांनी काय म्हटलं पहा, हॅलोमिथेलर्जी. याद्वारे तुम्ही जे लिथियम आयोड आहे किंवा लिथियम आयोन बॅटरीमधून जे लिथियम आहे ना, ती वापस मिळवू शकता. तर त्यासाठीची प्रोसेस दिली आहे, ती आपल्यासाठी गरजेची नाही, परंतु हॅलोमेटॉलॉजी ही प्रोसेस आपल्यासाठी महत्त्वाची आहे. हॅलोमेटॉलॉजी थोडंसं स्पष्टीकरण माझं कदाचित चुकत असेल, परंतु हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. HALOMETALLURGY. ओके, हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा. UPSC प्रिलिम जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी असेच प्रश्न UPSC विचारत असतं. व लिथियम आयॉन, त्यानंतर बॅटरी वगैरे ही UPSCचे सध्याला महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. लास्ट इयरचा तुम्ही पेपर पाहू शकता, त्यामध्ये पण बॅटरीबद्दल त्यांनी खूप चर्चा केली होती. ओके, त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा, हॅलोमेटॉलॉजी. ओके, परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. डन. त्याच्या व आणखीन महत्त्वाचा, किती टक्के? 96% लिथियम वापस मिळवलं जाऊ शकतं. जे वेस्ट बॅटरीज आहेत पहा, त्यामधून 96% लिथियम जे आहे ते वापस मिळवलं जाऊ शकतं. त्यामुळे लिथियम रिसायकल केलं जाऊ शकतं का? तर बिलकुल यस. ओके, परीक्षेत हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा. ओके, डन. त्याच्यानंतर इथं, व्हॉट डिड द सुप्रीम कोर्ट से अबाउट पेड मॅटर्निटी लिव्ह. ओके, पहा, आपल्या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा महिलांना मातृत्व रजा किंवा बालसंगोपन रजा ही कधीपासून मिळण्यास सुरुवात झाली? तर 1929 बॉम्बे प्रोव्हिजनमध्ये मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1929 ही इंग्रजांचा कायदा होता. ब्रिटिशांचा हा कायदा असल्याने भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस या कायद्याची गरज भासू लागली. मग अशाच पद्धतीचा हा कायदा भारतीय संसदेने 1961 मध्ये केला पहा, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. व या कायद्यानुसार पहा, ज्या माता आहेत त्यांना फक्त 12 आठवड्याची सुट्टी मिळायची. ओके, 12 आठवड्याची सुट्टीची तरतूद 1961च्या कायद्यानुसार होती तरतूद. बरोबर. मग 2017मध्ये मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट ऑफ 1961ला अमेंड करण्यात आली व 2017मध्ये याचं स्वरूप किती केलं पहा, 26 आठवड्याचं त्यांचं स्वरूप केलं. जे महिला आहेत किंवा ज्या माता आहेत, बायोलॉजिकल असू द्यात किंवा ॲडॉप्टेटिव्ह असू द्यात, यांना किती ॲडॉप्टेटिव्ह नाही आहे, तर लक्षात घ्या, ज्या बायोलॉजिकल मदर्स आहेत, ज्यांनी मुलाला किंवा बाळाला जन्म दिलेला आहे, अशा मातांना 26 आठवड्याची सुट्टी 2017नुसार जाहीर करण्यात आली. त्याच्यानंतर ज्या मातांनी दत्तक घेतलेला आहे 3 महिना म्हणजे विदिन 3 मंथ जर बाळाला जर दत्तक घेण्यात आलं तर त्याला किती पहा, 12 आठवड्याची सुट्टी त्यांनी दिली. ओके, भारत सरकारने 2017मध्ये अमेंडमेंट केली मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट ऑफ 1961ला, याला बदललं व त्यामध्ये बदल करून त्यांनी काय ठरवलं पहा, की ज्या बायोलॉजिकल म्हणजे ज्या मातांनी बाळाला जन्म दिला आहे त्यांच्यासाठी 26 आठवड्याची सुट्टी केली व ज्या मातांनी दत्तक घेतलेलं आहे 3 महिन्याचं बालक त्यांना 12 आठवड्याची त्यांनी सुट्टी दिली. ओके, व यासोबत ज्या सरोगसी माता आहेत, तुम्हाला माहिती असेल मागच्या आठवड्यामध्ये आपण सरोगसी ॲक्ट पण पाहिलेला आहे व सरोगसी मातांसाठी पाहताना ही तरतूद केली 12 आठवड्यांचीच. बरोबर. मग ज्या बायोलॉजिकल मदर्स आहेत त्यांना किती 26 वीक आणि ज्या ॲडॉप्टेटिव्ह किंवा सरोगसी मदर आहेत त्यांना फक्त 12 वीक. मग हे कुठंतरी तफावत आहे का नाही किंवा हे डिस्क्रिमिनेशन आहे का? यस, बिलकुल डिस्क्रिमिनेशन आहे. आर्टिकल 14 आणि आर्टिकल 15 आपल्याकडे काय म्हणतं, कायद्यासमोर समानता आहे व आपला भेदभाव करता येणार नाही. पण या कंडिशनमध्ये काय होत आहे, ज्या बायोलॉजिकल मदर्स आहेत व ज्यांनी दत्तक घेतलेलं आहे या मातांमध्ये काय केलं जात आहे पहा, भेदभाव केला जात आहे. व मातांना आपण अगदी पहा, त्यांची जी माया आहे किंवा त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला आपण डायरेक्टली असं करू शकतो का किंवा एका चष्म्याखाली पाहू शकतो का? डिस्क्रिमिनेटरी करून पाहू शकत नाही. पहा, आईला आपण तसं पाहू शकणार नाही की त्यांची माया लेकरांवरती किती असते. ओके, जरी त्यांचं बायोलॉजिकल जन्म झालेला असेल किंवा अगदीच पहा ॲडॉप्टिव्ह जरी असतील म्हणजे दत्तक पुत्र जरी असेल किंवा अगदी त्यांनी स्वतःनं जन्म दिला असेल
माता ही माताच असते. मग अगदी याच बेसिसवर सुप्रीम कोर्टाने स्ट्राईक डाऊन केलेलं आहे सेक्शन 54. ओके, जे 2017 किंवा 1961च्या कायद्यामधील जे सेक्शन 54 होतं 54, याला त्यांनी काय केलं आहे, स्ट्राईक डाऊन केलं आहे. व सुप्रीम कोर्टाने पण हेच म्हटलेलं आहे की फंडामेंटल राईट्स त्यांचं व्हायोलेट केलं जात आहे. महिलांना आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. व जी बायोलॉजिकल बर्थ दिलेली आई आणि दत्तक पुत्र घेतलेली आई या दोघांमध्ये डिस्क्रिमिनेशन आपण करू शकणार नाही, कारण त्या दोघांची पण माया सारखीच असते पहा. मग हे म्हणून सुप्रीम कोर्टाने हे सर्व काही सेक्शन 54 याला स्ट्राईक डाऊन केलं आहे. मग आता सध्याला कितीची लीव असेल तर सगळ्यांसाठीच लीव आहे पहा, 26 आठवड्यांची लीव आहे. परीक्षेला प्रश्न याच्या पूर्वीही आलेले आहेत प्रिलिम्सला की महिलांना किती आठवड्याची सुट्टी असते, तर 26 आठवड्याची मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टनुसार सुट्टी आहे. हा प्रश्न EPFOला पण येऊन गेलेला आहे, त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. 26 आठवड्याची मेटर्निटी बेनिफिट ॲक्टनुसार सुट्टी आहे व ती पेड रजा असते पहा. त्यानंतर वे फॉरवर्डमध्ये अगदी सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे पहा की ही जी रजा आहे आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर पॅरेंट्स अगदी जे पुरुष असतो आणि स्त्री असतं दोघांना पण पॅरेंट्स आपण म्हणतो, बरोबर आहे. पण मातांना अगदीच 26 आठवड्याची सुट्टी दिली जाते, पण पुरुषांना जर तीच पाहिलात तुम्ही, फादरला जर पाहिलात तर फक्त 15 दिवसांची सुट्टी तिथं दिली जाते. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की आपल्याकडे डिस्क्रिमिनेशन नाही आहे किंवा आपल्या जे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये नक्कीच स्त्रींना आपण जास्त प्राधान्य दिलेलं आहे, परंतु आपण स्त्रीसोबत पुरुषांना पण जर प्राधान्य दिलं तर ते बेटर असेल, कारण चाइल्ड केअर हे दोघांचं पण काम आहे. ओके, म्हणजे अगदी पहा फक्त महिलांनाच चाइल्ड केअर करायचं आहे असं नाही आहे, तर पुरुषांनी पण चाइल्ड केअरमध्ये हात वगैरे वाटवावा. मग यासाठी सुप्रीम कोर्टाने म्हटलं हे जे 15 दिवसाची सुट्टी आज तुम्ही देत आहात पॅटर्निटी लीव्ह अंतर्गत, ती सुट्टी तुम्ही वाढवू शकता का, याबद्दल पार्लमेंटने याबद्दल कायदा बनवावं असं सुप्रीम कोर्टाने काल सांगितलेलं आहे. मग पाहूयात सुप्रीम कोर्टाचे आता आदेश कितपत भारत सरकार वगैरे ऐकेल किंवा पार्लमेंटमध्ये जर असा कायदा बनला पॅटर्निटी बेनिफिट ॲक्टबद्दल पण, त्यावेळेस हे सर्व काही होईल. पण आज घडीला पॅटर्निटी लीव्हनुसार तुम्हाला किती 15 दिवसाची सुट्टी भेटते पुरुषांना व महिलांना 26 आठवड्यांची सुट्टी भेटते. ओके, 15 दिवसांची सुट्टी पुरुषांना व 26 आठवड्यांची सुट्टी महिलांना, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. डन. तर आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. त्यानंतर पहा डेली करंट अफेअर्सची PDF आज येणार नाही, कारण काही दुसरे नव्हतेच ना, पॉईंट दुसरे नाहीतच, हे फक्त ओरली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, डन. धन्यवाद.